रंग माझा वेगळा या मालिकेच्या 2 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी ही शाळेमधून घरी येत असते आणि घराबाहेर सौंदर्याची गाडी बघून ती खूपच खुश होते. आणि घरामध्ये सौंदर्य आणि दीपाचे बोलणे सुरूच असतं. तेव्हा दीपा हे सौंदर्याला म्हणत असते, तुमचं मी कार्तिकेचं आणि तुमचे बोलणे ऐकले आहे. ली हे करत आहे हे मला माहिती होतं, पण तुम्ही पण याच्यामध्ये सामील झाले आहात. सौंदर्या ही दीपाला म्हणते, तुझ्या लक्षात येते का बरं की कार्तिक आणि तू एकत्र यायसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलीसुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या लहान आहेत आई, त्यांना टीचरनी सांगितलं शेअरिंग करा. तिनेही स्वतःच्या मनाप्रमाणे त्याचा अर्थ लावलाय. तुझ्याकडे आई नाही आणि माझ्याकडे बाबा नाही, तर आपण दोघी एकमेकांना आई बाबा शेअर करूया, त्यांना एकत्र आणूया. पण तुला माहिती आहे ना कार्तिकीला दीपिकाचा डॅडा किती आवडतोय. दीपिका तर ही तुला तिची आईच मानते. त्यावर दीपा म्हणते की त्या मुलींना असं वाटून काय उपयोग, कारण कार्तिकला असे वाटत नाही आणि कार्तिक एकत्र येणे अशक्य आहे अशी ती सौंदर्याला सांगते. त्या दोघींचे बोलणे ऐकून कार्तिकी बाहेर ऐकत असते. कार्तिकी आणि दीपिकाला समजवण्याचं सोडून तुम्ही त्यांना सपोर्ट करत आहात, हे चुकीचे आहे. तर सौंदर्या म्हणते, याच्यामध्ये काय चुकीचे आहे. तू आणि कार्तिक एकत्र आला तर आम्हा सर्वांना आनंद होईल. जे स्वप्न बघत आहे ते स्वप्न मी आधी बघितले होते, हे विसरलीस का तू. त्यावर दीपा म्हणते की तेच कार्तिकला नकोय. त्यावर सौंदर्या म्हणते की कार्तिकचे तुझ्यावर किती प्रेम आहे तुलाही माहिती आहे ना. तो बोलून दाखवत नाही, पण त्याच्या डोळ्यामध्ये ते दिसतं. तुझे कार्तिकवर किती प्रेम आहे हे वेगळं सांगायला नको. उगाच का संकट समाई तू त्याच्यासाठी धावून येतेस. त्यावर दीपा म्हणते, हे सर्व मी माणुसकीच्या नात्याने करते. त्याचा चुकीचा अर्थ नका लावू अशी दीपा सौंदर्याला म्हणते. मी आणि कार्तिक पुन्हा एकत्र येणे अशक्य आहे. त्यावर सौंदर्या म्हणते की का शक्य नाही. त्या दिवशी तुम्हाला मी तुमच्या लग्नाचा अल्बम दिला होता. तुला आणि कार्तिकचं लग्न अशक्य वाटलं होतं, पण ते झालं होतं ना. तसंच तुमचं दोघांचं पुन्हा एकत्र येणं शक्य आहे. त्यावर दीपा म्हणते, नाही आई, तुम्ही जे स्वप्न बघत आहात ते पूर्ण होणे अशक्य आहे. एकदा मोडलेलं नातं पुन्हा जुळत नाही. तर सौंदर्या म्हणते, माझ्यासाठी तुमच्या दोघांचे नाते कधीही मुडले नाही. तूच माझ्या घरची लक्ष्मी आहे आजही अशी सौंदर्या दीपाला म्हणते. आणि तूच माझ्या कार्तिकची बायको आहेस अशी सौंदर्या दीपाला म्हणते. हे ऐकून कार्तिकीला धक्काच बसतो. तुम्हा दोघांचा पुन्हा संसार सुरू झाला तर कार्तिकीला तिचा हक्काचा बाबा मिळेल अशी सौंदर्या दीपाला म्हणते. तिला तिचं संपूर्ण कुटुंब मिळेल. त्यावर दीपा म्हणते, यातलं काहीही मी कार्तिकीला सांगितले नाही आई. कार्तिकला आयशासोबत लग्न करायचं आहे. तुम्ही प्लीज मला परत त्याच्या आयुष्यामध्ये आणू नका आणि यातलं कार्तिकीला काहीच करता कामा नये. त्यावर सौंदर्या म्हणते, तू का त्या पोरीचा हक्क हिरावून घेत आहेस. या सगळ्यामध्ये हिचा काय दोष. दोष नाही, दुर्दैव आहे तिचं. इतकी वर्ष झाली ती तिच्या बाबांचं नाव मला विचारत आहे, पण मी कार्तिकचे नाव अजून तिला सांगितलेले नाही. त्यांचा फोटो देखील एकदा बघण्याचा हट्ट करत होती, पण मी तिला फोटोसुद्धा दिला नाही आणि मी नाही सांगू शकले की कार्तिकच तिचे बाबा आहे. मी सौंदर्या इनामदार तिची आजी आहात. मी नाही सांगू शकले की इनामदाराचं कुटुंब हे तिचंच कुटुंब आहे आणि मला हे तिला सांगायचं सुद्धा नाही. माझे आणि कार्तिकीचे आयुष्य जसे चालू आहे तसंच चालू द्या. कार्तिकला आणि मला एकत्र आणण्याचा प्रयत्न नाही करू आणि मुलींना देखील त्यासाठी सपोर्ट नका करू अशी हात जोडून दीपा ही सौंदर्याला म्हणते. आणि सौंदर्या म्हणते, तुझ्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही. पण अशी परिस्थिती येणार, तू आणि माझा कार्तिक परत एकत्र येणार. तुमचा संसार नव्याने सुरू होणार, हा माझा विश्वास आहे अशी सौंदर्या म्हणते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे कार्तिकला हॉस्पिटलमध्ये दीपाचे बोलणे आठवत असते. इतक्यात तिथे आयशा येते आणि कार्तिक सांगतो की घरातलं सर्व सॉर्ट झाले आहे. ती सीमा गेली घर सोडून. तिने स्वतःच कबूल केले की ती दीपिकाची आई नाही. त्यावर आयशा म्हणते, ग्रेट. आणि दीपिका ही ठीक आहे ना अशी आयशा कार्तिकला विचारते. तिला हे सर्व समजल्यानंतर धक्का बसला होता, पण तिला दीपाने व्यवस्थित सांगितले आणि तिला समजले. माझ्यावर खूप चिडली होती, पण दीपाने तिला सावरलं आणि व्यवस्थित सांगितलं, त्याच्यामुळे ती व्यवस्थित आहे. तर आयशा म्हणते की पुन्हा एकदा दीपा ही तुमच्या घरामध्ये हिरोईन झाली आहे. त्यावर कार्तिक म्हणतो, असे नाही ग आयशा, पण आता एक वेगळाच प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. माझी मम्मा ही दीपाला आणि मला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आयशा ही हसून म्हणते की याच्यामध्ये काय नवीन आहे. त्यावर पुढे ती म्हणते की आपण
लग्न करूया कार्तिक, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जायला लागतील आणि आपलं लग्न कधीच होणार नाही अशी आयशा कार्तिकला म्हणते. यावर कार्तिक काहीच उत्तर देत नाही. थोड्या वेळ विचार केल्यानंतर तो म्हणतो, यू आर राईट आयशा, तू बोलत आहे ते बरोबर आहे. आपण लग्न करायला हवे. आणि हे ऐकून आयशा खूपच खुश होते आणि ती लगेच कोर्टाची तारीख मिळविण्याचे ठरविते. दुसरीकडे कार्तिकी ही रडतच बाहेर येते. तिला या आधीचे कार्तिक सोबतचे सर्व प्रसंग आठवतात आणि त्यानंतर सौंदर्या आणि दीपाचे बोलणे आठवते. ती खूपच रडत असते आणि तितक्यात दीपा तिथे येते आणि म्हणते, तू इथे अशी का उभी आहेस? शाळेमधून तू कधी आलीस? अशी दीपा कार्तिकीला विचारते. त्यावर कार्तिकी सांगते की मी आत्ताच आले आहे. आणि ती मनात विचार करते, माझ्या आणि दीपिकाच्या बाबाचे नाव नाही सेम, तर ते तिचे आणि माझे बाबा एकच आहेत. ते एकटक दीपाकडे पाहत राहते. दीपा ही तिला विचारते काय झाले आहे, पण कार्तिकी ही काहीही सांगत नाही आणि ती पळतच घरी निघून जाते. आणि दुसरीकडे सौंदर्या ही घरी येते. तिला दीपाचं बोलणं आठवत असते आणि तितक्यात ललित देखील दीपिकाला शाळेतून घरी आणतो. आणि दीपिका ही शाळेमध्ये काय काय घडले ते सौंदर्याला सांगत असते. ती म्हणते, कार्तिकीने मला आपल्या मिशनची आठवण करून दिली आहे. डॅडाला आणि दीपा आंटीला एकत्र आणायचे आहे. आता आपण आपले मिशन पुन्हा सुरू करूया, अशी दीपिका ही सौंदर्याला म्हणते. आणि सौंदर्या म्हणते की बघूया. त्यावर दीपिका म्हणते, ग्रँडमा तुला काय झाले आहे? तू नेहमीसारखी बोलत नाही आहेस. त्यावर सौंदर्या तिला काहीही सांगत नाही आणि दीपिका तिथून निघून जाते. आणि त्यानंतर ललित हा सौंदर्याला काय झाले विचारतो. सौंदर्या ही रडतच ललितला सांगते की दीपाने मला निक्षून सांगितले आहे आणि ती आणि कार्तिक कधीही एकत्र येणार नाहीत आणि तिला आपल्या प्लॅनबद्दलही समजले आहे. त्यावर ललित हसून म्हणतो, त्या दोघांची याआधी भी एकत्र येण्याची इच्छा नव्हती, पण एकत्र आले होते ना. तरी पण आपण त्यांना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतच होतो. आणि तो सौंदर्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर रात्री दीपा ही स्वयंपाक करत असते आणि कार्तिकी ही तिच्याकडे एकटक बघत असते. तिला सतत दीपा आणि सौंदर्याचे बोलणं आठवत असतं की जे आजी बोलली आहे ते खरं असेल का, अशी ती मनाशी विचार करते. आईचे आणि डॉक्टर फ्रेंडचे लग्न झाले असेल का, की मला हे कसे समजणार. त्यानंतर तिला आठवते की सौंदर्याने दीपाला लग्नाचा अल्बम दिला आहे आणि तिला भास होतो दीपा आणि कार्तिक दोघेही स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना एकमेकांना सपोर्ट करतात. दोघेही खूप खुश असतात. त्यांना पाहून कार्तिकी बी खुश होते. त्यानंतर दीपा ही विचारते की काय झाले आहे, एकटीच का हसत आहेस? त्यावर कार्तिकी तिला काहीच सांगत नाही. आणि मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी ही कोणाला काहीच न सांगता कार्तिकच्या हॉस्पिटलमध्ये जाते. त्याला विचारते की तुला मूर्ती कशा काय बनवता येतात. नंतर कार्तिक तिला घरी आणून सोडतो. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.